हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. या चॅप्टरमध्ये मित्रांनो, जे की आपण न्यू चॅप्टर सुरू केला होता ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन. ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 2. हा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम नंबर 1 होता तो आपण डिटेलमध्ये समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 2. मुलांना मी तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला पेपरमध्ये येत नाही, फक्त आपल्याला बेस आपला क्लिअर करण्यासाठी किंवा जे पुढचे चॅप्टर्स आहेत जर्नल, लेजर, सबसिडरी, या चॅप्टरसाठी आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. याच्या बेसिसवर आपल्याला पुढचे चॅप्टर सिंपल जाणार आहे. तुम्हाला जर हा टॉपिक क्लिअर झाला, तुम्हाला अकाउंटच क्लिअर झाल्यासारखं आहे 99%. तर आपण समजून घेऊया. तर बघा प्रश्न, प्रॉब्लेम नंबर 2. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, तुम्हाला काही खाली ट्रान्झॅक्शन दिलेले आहे म्हणजे व्यवहार. फाइंड आउट म्हणजे शोधा. त्यांनी काय शोधायला लावलंय? 2 अकाउंट्स, म्हणजे काही तुमची समोरचे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शन्समधून तुम्हाला 2 अकाउंट्स फाइंड आउट करायचे. फाइंड आउट 2 अकाउंट्स, क्लासिफाय द अकाउंट्स, म्हणजे तुम्ही जे 2 अकाउंट्स फाइंड आउट केले त्याचं तुम्हाला क्लासिफाय करायचे, पर्सनल, रिअल, नॉमिनल. क्लासिफाय द अकाउंट्स, डेबिट अँड क्रेडिट, म्हणजे डेबिटला कोणाची जागा आहे, क्रेडिटला जागा तुम्हाला फिक्स करायची, डेबिट अँड क्रेडिट. आणि रूल्स अप्लाइड, जे काही आपले गोल्डन रूल्स आहे ते रूल्स पण तुम्हाला याच्यामध्ये अप्लाय करायचे आहे. म्हणजे जसं तुम्हाला पर्सनलचं डेबिट क्रेडिट, रिअल अकाउंटचं डेबिट क्रेडिट आणि नॉमिनलचं डेबिट क्रेडिट, या पद्धतीने. तर आता आपण समजून घेऊया. पहिले कॉलम आपण क्लिअर करूया. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, त्यानंतर 2 नंबर कॉलम आहे ट्रान्झॅक्शन, 3 नंबरचा कॉलम आहे अकाउंट इन्व्हॉल्व म्हणजेच 2 अकाउंट्स, 4 नंबरचा कॉलम आहे टाइप्स ऑफ अकाउंट मीन्स पर्सनल, रिअल, नॉमिनल यापैकी येणार म्हणजे क्लासिफाय. 5 नंबरचा आहे डेबिट अँड क्रेडिट आणि 6 नंबर आहे रूल्स अप्लाइड, ब्रॅकेटमध्ये म्हणले गोल्डन ब्रॅकेट कंप्लीट, म्हणजे गोल्डन रूल्स तुम्हाला अप्लाय करायचे आहे. चला आता आपण समजून घेऊया. चला पहिलं ट्रान्झॅक्शन बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. आता मुलांना आपण लास्ट प्रॉब्लेम घेतला त्याचा तो तुम्हाला क्लिअर, ते लेक्चर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला हे लेक्चर खूप सोपं जाईल किंवा हा टॉपिक लगेच समजून जाईल. तुम्ही बघा एक नवीन बिझनेस सुरू करत आहात, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे आणले त्या बिझनेसमध्ये, नवीन बिझनेसमध्ये किती रुपये आणले? ₹1,00,000. आता तुम्हाला विचार करताना ॲज पर बिझनेस, तुम्ही बिझनेस असं समजून तुम्हाला विचार करायचा आहे. मग आता तुम्ही ॲज अ बिझनेस असं तुम्ही समजलं तर पैसे तुमच्याकडे आलेले आहे ना बिझनेसमध्ये, तुम्ही बिझनेस सुरू केला, पैसे आले म्हणजे कॅश आली. तुम्हाला पहिलं माहिती आहे कॅश अकाउंट याच्यामध्ये इन्क्लूड असतं. कोणतं अकाउंट आहे? पहिलं अकाउंट कॅश अकाउंट. आणि मुलांना तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही दिस इज अ सेपरेट पर्सन, तुम्ही एक नॅचरल पर्सन आहात, बिझनेस एक आर्टिफिशियल पर्सन आहे. तुम्ही बिझनेसमध्ये पैसे गुंतवित आहे. तुम्ही काय करताय? बिझनेसमध्ये पैसे गुंतवित आहे, म्हणजे तुम्ही बिझनेसला पैसे देताय. तुम्ही जर बिझनेसला पैसे देताय मग तुम्ही कोण झाला इथे? गिव्हर, देणारे झालात. मग तुम्ही पर्सन आहे, मग तुम्ही पर्सन म्हणल्यावर तुम्हाला जेव्हा तुम्ही बिझनेसला पैसे देतात त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. जेव्हा बिझनेसमध्ये आपण पैसे आणतो त्या पैशाला आपण काय म्हणतो? कॅपिटल. मग आता मला सांगा, तुम्ही पैसे बिझनेसला दिले, तुम्ही गिव्हर आहे, मग तुमची जागा साहजिक आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, म्हणजे तुमची जागा क्रेडिटला असणार. मग पहिले अकाउंट इन्व्हॉल्व जे आहे ते आपण क्लिअर करू. पहिलं अकाउंट कोणतं इन्व्हॉल्व आहे? कॅश अकाउंट. आणि दुसरं अकाउंट कोणतं इन्व्हॉल्व आहे? कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवा, स्टार्टेड बिझनेस असेल तर डोळे झाकून कॅश आणि कॅपिटल अकाउंट हे इन्व्हॉल्व असतात. त्याच्यानंतर पहिले आपण सगळे अकाउंट इन्व्हॉल्व क्लिअर करून घेऊ, नंतर आपण बाकीचे ऑदर कॉलम हे करू की जेणेकरून तुमची लिंक लागेल आणि तुम्हाला प्रॉपरली ते अंडरस्टँड होईल. सेकंड नंबर परचेस. आता परचेस तुम्हाला माहिती आहे, परचेस म्हणजे खरेदी करणे. परचेस गुड्स म्हणजे वस्तू खरेदी केल्या फॉर कॅश, पैसे देऊन खरेदी केल्या. किती रुपयाच्या खरेदी केल्या? 20,000 रुपयाच्या आपण वस्तू खरेदी केल्या. आता तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की गुड्स अकाउंट येत नाही, आणि गुड्सच्या आधी जे असेल एक परचेस असतं किंवा सेल्स असतं. मग तुम्हाला आता इथं अकाउंट तर क्लिअर आहे. पहिलं अकाउंट कोणतं येईल? आपलं परचेस. आणि दुसरं अकाउंट कोणतं येईल? कॅश. 2 अकाउंट केले, परचेस आणि कॅश. गुड्स अकाउंट येत नाही. परचेस येतं किंवा सेल्स येतं, सोल्ड गुड्स असेल किंवा परचेस गुड्स. परचेसला परचेस येतं,
गुड्स अकाउंट आपण प्रिपेअर करत नाही. मग चला पहिलं अकाउंट कोणतं आहे, ट्रान्झॅक्शनमध्येच अकाउंट असतं, सिम्पल आहे. पहिला आहे परचेस अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट. चलो नेक्स्ट 3 नंबर, परचेस गुड्स फ्रॉम सुनील. परचेस गुड्स फ्रॉम सुनील. आता थोडंसं वेगळं आहे ट्रान्झॅक्शन, समजून घेऊ. परचेसच केलेलं आहे इथे बघा, इथे पण परचेसच आहे. परचेस गुड्स फ्रॉम सुनील म्हणजे सुनील आपण वस्तू खरेदी केल्या ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट मीन्स उधारीवर खरेदी केल्या. किती रुपयाची वस्तू खरेदी केल्या, 25,000 रुपयाची वस्तू खरेदी केल्या, उधारीवर खरेदी केल्या. आता इथे काही कॅशचा संबंध आहे मुलांना, पैसे संबंध आहे काही नाही का, उधारीवर खरेदी केल्या. मग आता 2 अकाउंट तुम्हाला ओळखायचे. पहिला अकाउंट तर परचेस तर फिक्स आहे, परचेस सांगितलं मी, परचेस अकाउंट असणारच आहे. आता गुड्स फ्रॉम, गुड्स अकाउंट आपण घेत नाही. फ्रॉम सुनील आहे पर्सन, सुनील एक अकाउंट येईल आपल्याकडे. 2 अकाउंट आपल्याला कोणते बनले, पहिलं अकाउंट कोणतं बनतं आहे, परचेस अकाउंट. पहिला अकाउंट परचेस अकाउंट आणि दुसरा अकाउंट कोणतं बनतं आहे, सुनील अकाउंट. मित्रांनो जर तुमची परचेसिंग म्हणजे खरेदी किंवा विक्री उधारीवर असेल, खरेदी विक्रीवर उधारीचा व्यवहार असेल, तर अशा वेळी कंपल्सरी व्यक्तीचं नाव येत असतं. जसं इथं सुनीलचं नाव आलं. ज्या व्यक्तीकडून उधार घेतला किंवा ज्या व्यक्तीला उधार विकला त्या व्यक्तींची नावं 100% यायलाच पाहिजे. एक व्यक्ती, एक अकाउंट हे व्यक्तीचं असतं आणि दुसरं अकाउंट हे परचेस किंवा सेलचं असतं. अशा वेळी कॅश येत नाही. ऑन क्रेडिट जर यूज केलं असेल तर काय समजायचं, आपला जो व्यवहार झाला असेल 2 व्यक्तीमध्ये तो कसा झाला आहे, उधारीचा व्यवहार झालेला आहे. मग उधारीच्या व्यवहारामध्ये कॅश येत नाही. चलो 4 नंबर, 4th नंबर बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश. आता सोल्ड, आता तुम्हाला माहिती आहे सोल्डमध्ये कोणतं अकाउंट असतं मुलांनो, सेल्स अकाउंट. सोल्ड मीन्स सेल्स. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹30,000. तुमचा बिझनेस आहे, तुम्ही 30,000 रुपयाच्या वस्तू विकल्या. आता मला सांगा तुम्ही 30,000च्या वस्तू विकल्या, तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजे पहिला अकाउंट त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे, कॅश, पैसे मिळणार आहे. आणि दुसरं आपण सेल केला आहे, सेल्स अकाउंट पण आपल्याकडे असणार आहे. सेल्स आपला इन्कम आहे. मग सेल्स अकाउंट तुमच्याकडे असणार आहे आणि कॅश अकाउंट असणार आहे. म्हणजे पहिला अकाउंट कोणतं येईल, कॅश अकाउंट आणि दुसरं सेल्स अकाउंट. आता 5 नंबरला पण सोल्ड आहे बघा. सोल्ड म्हणजे सेल्स, हे तुम्हाला क्लिअर आहे. सोल्ड मीन्स सेल्स, ऑलवेज सोल्ड मीन्स सेल. लिहून ठेवा, सोल्ड मीन्स काय आहे, इथे लिहितो मी सेल्स. सेल्स, सोल्ड गुड्स टू महेश. आता काय केलं तुम्ही, जसं बघा सुनीलकडून उधारीवर माल घेतला होता, तसं तुम्ही इकडं कोणाला उधारीवर विकला, आता महेशला तुम्ही विकलाय उधारीवर. विकला, सेल केला म्हणजे विक्री केली उधारीवर. मग आता मला सांगा सोल्ड गुड्स टू महेश ₹40,000. इथं काही कॅश आहे का मुलांनो, कॅश आहे का, नाही. इथे कॅशिंग का आता नाही येणार. तुम्हाला एक तर माहिती आहे सोल्ड म्हणलं पहिला अकाउंट कोणतं असणार, सेल्स. समजा सेल्स अकाउंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि दुसरा अकाउंट कोणता असणार आता याच्यामध्ये, महेश. पर्सन 100% येतो. जसं बघा इथं परचेस आणि सुनील आलं, तसं इथं आता कोण येणार, सेल्स आणि महेश. पण लक्षात घ्या आता सेल्स आणि महेश येईल, पण आपण पहिले व्यक्तीचं नाव घ्यायचं. सेल्समध्ये पहिल्यांदा व्यक्तीचं नाव घ्यायचं अकाउंट सॉर्ट करताना. पहिले डेबिट घेऊन टाकायचे, नंतर क्रेडिट घ्यायचे. मग आता मला सांगा तुम्हाला लॉजिक लावताना बघा, आता तुम्ही वस्तू विकल्या कोणाला, महेशला. आता मला सांगा महेश जो आहे, महेश तुमचा जो कस्टमर महेश आहे, तो महेश रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, महेश रिसिव्हर असताना महेश वस्तू रिसिव्ह केल्या तुमच्याकडून. मग जर महेश रिसिव्हर आहे तर पर्सनल रूल तुम्ही अप्लाय करा, डेबिट द रिसिव्हर. म्हणजे महेश कुठं पाहिजे, डेबिटला. महेश जर डेबिट आहे तर सेल्स ऑटोमॅटिक कुठे जाणार आहे, क्रेडिटला. मग 2 अकाउंट कोणती इन्क्लूड आहे, पहिला अकाउंट आहे महेश अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे सेल्स अकाउंट. सेल्स आणि परचेस हे फिक्स असतात हा, फक्त चेंज कशामध्ये होतो, कॅश महेश म्हणजे पर्सन आणि कॅश यामध्येच बदल होतो. सेल्स परचेस हे कधीच बदलत नाही. त्याच्यानंतर 6 नंबर, पेड वेजेस. मुलांना तुम्हाला माहिती आहे वेजेस इज अँड एक्सपेन्सेस, हा एक प्रकारचा खर्च आहे वेजेस. मग तुम्ही वेजेसचे पेड म्हणले, पेड म्हणलं पैसे गेलेले आपल्याकडून, खर्च झाला आपला वेजेसवर. किती खर्च झाला आहे, 5,000 रुपये. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे पेडमध्ये कोणतं अकाउंट असतं, कॅश अकाउंट असतं. पेडमध्ये कोणतं अकाउंट असतं, कॅश. मग आता मला सांगा वेजेस तुमचा खर्च आहे, मग वेजेस कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं, पर्सनल रिअल नॉमिनल, नॉमिनलच्या अंडर. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस, वेजेस इज अँड एक्सपेन्सेस. मग पहिला अकाउंट कोणतं येणार, वेजेस. दुसरा अकाउंट कॅश.
म्हणून अजून लक्षात ठेवा, तुम्ही जर खर्च केला तर कॅश क्रेडिटला असतं, आणि तुम्हाला जर पैसे मिळणार असेल तर कॅश डेबिटला असतं. तुमचे पैसे जाणार असेल तर कॅश कुठं असतं? क्रेडिटला. आणि पैसे येणार असेल तर कॅश कुठं असतं? डेबिटला. मग चला आता टाईप्स ऑफ अकाउंट घेऊ आपण. पहिलं बघा, कॅश अकाउंट कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं? रिअल अकाउंट. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंट. नेक्स्ट परचेस अकाउंट, परचेस नॉमिनल अकाउंट. कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. परचेस अकाउंट, नॉमिनल. सुनील अकाउंट, पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. सेल्स अकाउंट, नॉमिनल अकाउंट. महेश अकाउंट, पर्सनल. सेल्स नॉमिनल. वेजेस नॉमिनल. आणि कॅश रिअल. फक्त आपण काय केले, पर्सनल रिअल नॉमिनलमध्ये अकाउंट जे होते ते आपण डिस्ट्रीब्यूट केले. आता आपण डेबिट क्रेडिट बघू. आता बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन काय? स्टार्टेड बिझनेस आहे, कॅश आली म्हणजे कॅश कम्स इन आहे. मग कॅश कम्स इन म्हणल्यावर रिअलचा रूल अप्लाय करा. कॅश तर रिअल अकाउंटच्या अंडर आहे, मग कॅश कुठे असणार आहे? कॅश कम्स इन आहे म्हणलं कॅश असेल डेबिटला. कॅश कुठे असेल? डेबिटला. आणि रूल पण लगेच अप्लाय करून टाका. चला, रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे आपण अप्लाय काय करतोय? कम्स इन. हे बघा, बॅलन्स ज्या अकाउंटच्या अंडर येतो तो रूल अप्लाय करायचा. तर बघा, कॅश अकाउंट होतं, हे रिअल अकाउंटच्या अंडर येतं, रिअल अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. मग रिअलचा डेबिटचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन. तर आपण शॉर्टमध्ये कम्स इन घेतो तरी पण चालेल. चला नेक्स्ट, सेकंड कॅपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंटच्या अंडर आहे. कॅपिटल, आता बघा, जो पर्सन आहे, जो बिझनेस सुरू करतोय, ओनर आहे, तो ओनर पैसे देतोय बिझनेसला. तो देतोय म्हणलं तो कोण आहे? गिवर आहे. म्हणजे मग कॅपिटलचा कुठे असणार? क्रेडिटला. आणि क्रेडिटचा म्हणजे पर्सनल अकाउंटच्या क्रेडिटला कॅपिटल आहे. मग पर्सनलचा क्रेडिटचा रूल अप्लाय करा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. चलो नेक्स्ट, सेकंड नंबर. आता परचेस अकाउंट काय सांगितलं? परचेस गुड्स फॉर कॅश, वस्तू खरेदी केल्या. आता मला सांगा, वस्तू खरेदी केल्यावर परचेस आपला खर्च आहे, तो आपला एक्सपेन्सेस आहे. मग परचेस नॉमिनल अकाउंटच्या अंडर आहे, तुम्ही लिहिलेले आहे. मग परचेस जर नॉमिनलच्या अंडर आहे तर रिअल रूल अप्लाय करा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेस इज अँड एक्सपेन्सेस. मग चला, परचेस जागा कुठे असणार आहे? डेबिटला. आता परचेस जागा जर डेबिटला म्हणल्यावर कॅशची जागा ऑटोमॅटिक क्रेडिटला येणार आहे. का क्रेडिटला येणार तेही सांगतो. तुम्ही वस्तू खरेदी केल्या, तुम्ही पैसे जाणार आहे म्हणजे कॅश जाणार आहे. मग पैसे जाणार आहे म्हणलं कॅश रिअल अकाउंटच्या अंडर आहे. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल अप्लाय करा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. रिअलचा डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गेली म्हणलं कॅश कुठे असणार? क्रेडिटला. मग आता रूल्स अप्लाय करा. आता बघा, नॉमिनलचा डेबिट काय सांगतो? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि इकडे कॅशचं रिअल काय सांगतो? कॅश गोज आउट आहे ना आपल्याकडून, गोज आउट. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम सुनील ऑन क्रेडिट. आपण वस्तू उधारीवर काय केलं आहे? खरेदी केलं आहे. कोणाकडून खरेदी केलं आहे? सुनीलकडून खरेदी केलं आहे. मग आता मला सांगा, परचेस तर तुमचा खर्च आहे, तो चेंज होणार आहे का? नाही. मग चला, परचेस म्हणलं परचेसची जागा कुठं असणार आहे? डेबिटला. परचेसची जागा कुठे असणार आहे? डेबिटला असणार आहे. आणि त्याला तुम्ही रूल कोणता अप्लाय करणार? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि सेकंड नंबर, आता तुम्हाला माहिती आहे जर परचेस डेबिटला आहे म्हणलं सुनील कुठे असणार? क्रेडिटला. आता सुनील क्रेडिटला का तेही सांगतो. सुनील कोण आहे? तुमचा सप्लायर आहे, तुम्हाला वस्तू विकतोय. मग आता सुनीलकडून वस्तू येतील का जातील सुनीलकडं? सुनील तुम्हाला वस्तू विकल्या तर सुनीलकडून वस्तू जाणार आहे. सुनील कोण झाला? गिवर झाला, देणारा झाला सुनील. तुम्हाला वस्तू सुनील देतोय ना उधारीवर. मग सुनील जर देणारा म्हणल्यावर सुनील कुठे असणार? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग सुनील जागा कुठे असणार? क्रेडिटला. आणि रूल कोणता अप्लाय होणार त्याला? द गिव्हर. सुनील इज गिव्हर, सुनील देणारा आहे म्हणून सुनील कुठे असणार? क्रेडिटला. फोर्थ नंबर, आता कॅश अकाउंट, रिअल अकाउंट. चला,
आता झालं काय बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश, वस्तू विकल्या आहे, कशा विकल्या, रोखीने विकल्या, पैसे येणार, कॅश कम्स इन आहे, कॅश रिअल अकाउंटच्या अंडर येते, मग रिअल अकाउंटचा डेबिटचा रूल, डेबिट वॉट कम्स इन, हे कॅश तर डेबिटला असणार, इथे फिक्स आहे डेबिट, आणि रूल कोणता अप्लाय करणार, कम्स इन. आणि सेल्स, आता सेल्स तुम्हाला माहिती आहे, जर सेल्स इन्कम आहे, सेल्स नॉमिनल अकाउंटच्या अंडर येते, मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम. सेल्स इन्कम आहे म्हणलं, सेल्सचा कुठे असणार आहे, क्रेडिट. हे बघा सेलची जागा मुलांना ऑलवेज क्रेडिट साईडला असते, आणि इथे रूल कोणता अप्लाय करणार, इन्कम अँड गेन्स. सेम 5 नंबर बघा, सोल्ड गुड्स टू महेश. आता आपण जसे परचेसमध्ये बघा कोणाकोण उधारीवर खरेदी केली त्या सोल्ड गुड, तसं आता आपण उधारीवर विकले आहे, कोणाला विकले आहे उधारीवर, महेशला. मग चला महेश पर्सनल. आता मला सांगा महेश कोण आहे, रिसिव्हर आहे गिव्हर आहे, महेश रिसिव्हर आहे, महेशचं घेणार आहे ना. जर आपण महेशला विकले म्हणजे महेश कोण झाला, घेणारा. मग महेशची जागा कुठे असणार, डेबिट. जर महेशची जागा क्रेडिट, सेल्सची जागा बदलते का, नाही. सेल्स इज ऑलवेज शोन ऑन क्रेडिट साईड, सेल्स नेहमी क्रेडिटलाच असतंय. मग चला रूल अप्लाय करा. आता डेबिट द रिसिव्हर, आता कोण आहे, रिसिव्हर आहे ना, तो कोण रिसिव्हर आहे, नाव कोणाचं आहे, महेश. महेश रिसिव्हर आहे म्हणजे द रिसिव्हर. आणि सेकंड काय करणार आपण, नॉमिनलचा क्रेडिटचा एक रूल, इन्कम अँड गेन्स. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे, पहिलं काय सांगितलं, वेजेस. आता वेजेस नॉमिनल अकाउंट आहे, तुम्हाला माहिती आहे, वेजेस तुमचा खर्च आहे, हेही तुम्हाला आता माहीत झालं आहे. मग चला रूल अप्लाय करा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. वेजेस आणि एक्सपेन्सेस आहे म्हणजे वेजेस कुठे असणार, डेबिटला, आणि कॅश कुठे जाणार, क्रेडिटला. कारण कॅश गोज आउट आहे, पैसे आपल्याकडून गेले, पैसे गेले म्हणलं कॅश जागा कुठे असणार, क्रेडिटला. मग आता वेजेस एक्सपेन्सेस म्हणलं काय घेणार, रूल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि इकडे काय करणार, क्रेडिटला गोज आउट. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे तो प्रॉब्लेम नंबर 2 समजून घेतला. मुलांना पुन्हा एकदा 2 मिनिटांमध्ये आपण तो ओव्हरव्ह्यू करूया. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो काय काय झालं आहे. हे बघा, स्टार्टेड बिझनेसचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला ऑलवेज येणार आहे, त्याच्यामध्ये 2च अकाउंट इन्क्लूड असतात, कॅश आणि कॅपिटल. हे डोक्यात फिट करून ठेवायचे, कॅश आणि कॅपिटल. जेव्हा एक बिझनेसमन बिझनेसमध्ये जर पैसे घेऊन येत असेल तर त्याला आपण कॅपिटल म्हणतो. मग बिझनेसमध्ये काय घेऊन येतो, पैसे घेऊन येतो, म्हणून पैशाचं एक अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट असणार आणि दुसरं कॅपिटल असणार. त्याच्यानंतर परचेस, जर कॅशमध्ये परचेस केला असेल तर परचेस अकाउंटचे फिक्स असतं. फॉर कॅश म्हणल्यावर कॅश अकाउंट येणार, म्हणजे परचेस आणि कॅश. त्याच्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम सुनील. आता इथे कॅशचा उल्लेख आहे, कुठे कॅश असं बोललं आहे का, नाही. मग अशा वेळेला कॅश येत नाही, अशा वेळेला परचेस तर फिक्स येणार, आणि दुसरं पर्सन कोण आहे, सुनील. दुसरं कोण येणार, सुनील. त्यानंतर 4 नंबर बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश. कॅश म्हणल्यावर कॅश 100% येणार, सोल्ड म्हणल्यावर सेल्स पण 100% येणार, म्हणजे सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. 5 नंबर बघा, सोल्ड गुड्स टू महेश. आता इथे कॅशचा कुठे उल्लेख आहे का, नाही, म्हणजे सेल्स अकाउंट तर असणार, आणि दुसरं अकाउंट कोणतं असणार, महेश अकाउंट, कारण सेल्स तिथे कॅशचा उल्लेख केलेला नाही. आणि 6 नंबरला पेड म्हणल्यावर कॅशच असतात, फक्त पेड बाय बँक असेल तर बँक घ्यायचं, मी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेमला सांगितलं होतं. कॅश आणि वेजेस एक्सपेंडिचर म्हणजे कोणते कोणते अकाउंट आहे, वेजेस आणि कॅश. फक्त घेताना मुलांना पहिले डेबिटचे बॅलन्स घ्यायचे. बघा तुम्हाला बघा डेबिट आणि क्रेडिटमध्ये डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट त्याच पद्धतीने दिसत असेल, त्याच्यामुळे घेताना आधी डेबिट घेऊन टाकायचे, आधी डेबिटचे अकाउंट घ्यायचे, म्हणजे मग तुम्हाला इकडे सोपं जातं. आता मुलांनो असे जर ट्रान्झॅक्शन आले हेच तुम्हाला जर्नलमध्ये करायचं असतं, तुम्हाला याच्यातून तुमचा जर्नलचा बेस क्लिअर होणार आहे. तर मुलांनो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम नंबर 2 होता तो आपण समजून घेतला. मुलांना तुम्हाला व्हिडिओ समजला असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.